रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेडमधील लोटे एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा रासायनिक घातक सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नळ पाणी योजनांचे पाणी देखील खराब होत आहे। या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना घेराव घातला व प्रदूषण करणाऱ्या कंपन्या तात्काळ बंद करण्याची मागणी केली। यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या 24 तासात संबंधित कंपन्यांना क्लोजरची नोटीस दिली जाईल असे आश्वासन मनसे कार्यकर्त्यांना दिले। मी संजय आखाडे। मी आज लोट्यामध्ये आहे आणि लोट्यामध्ये एक लासा कंपनी आहे। ही इथं कंपनी दाखव, ही लासा कंपनी आहे आणि ह्याच कंपनीच्या विरोधात जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी इथं दूषित पाणी जातं। ते दूषित पाणी कंपनीच्या माध्यमातून जे केमिकल आहे ते सोडलं जातं। हे आज 1.5 महिना झाला, अधिकारी आले, सॅम्पल घेतलं आणि त्याच्यामध्ये ते आढळलं की हे दूषित पाणी आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पण आम्ही देखील तक्रार केली होती, त्यांचे अधिकारी आले। आज 1.5 महिना झाला, त्या कंपनीवर कोणतीही कारवाई नाही आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।